गिर गिर गिर. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात मित्रांनो? आता पहाटेचे वाजले आहेत 5:10 झालेले आहेत आणि आज आपण सुरू करत आहोत एक नवी राईड ताम्हाणी घाट व सावळ्या घाट या दिशेने, तसेच कुंडलिका व्हॅली बी आपण एक्सप्लोर करणार आहोत. मित्रांनो, आजच्या आपल्याबरोबर आहेत किलियन रायडर अक्षय जगताप आणि आज सुंदर अशा ठिकाणी आपण जाण्याची एक ट्रिप प्लॅन केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहून आनंद घ्या व या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. चला तर मित्रांनो, बघूयात सावळ्या घाट व ताम्हिणी घाट. धन्यवाद. चला मित्रांनो, गरम गरम वडापाव. भूक लागली होती, म्हटलं थोडासा नाश्ता करून घ्यावा. गरम गरम वडापाव, दिलखुश वडापाव या ठिकाणी. मित्रांनो, या चहा घ्यायला. गरम गरम वाफाळलेला चहा आणि समोर असं निसर्ग सौंदर्य. चहा पिण्याची मजाच काय यावर. मित्रांनो, डोंगरावर उतरलेले ढग, खूपच मनाला भावणारं दृश्य, खूप भारी वाटते. इकडे हा जलाशय आपण बघू शकता. जलाशय आहे हा. या बाजूला डोंगरावर उतरलेले ढग आणि आपल्या सहकारी रायडर अक्षय जगताप फौजी. कसं काय वाटते? वातावरण कसं आहे? आपले रिटायर फौजी आहेत आणि भाचा पण आहे, सहकारी रायडर पण आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत सावळे घाटाच्या सुरुवातीच्या पॉइंटला आणि आपण बघू शकता आता आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणाहून आपण जात आहोत सावळे घाट पॉइंटसाठी. वातावरण खूप सुंदर आहे, आल्हाददायक वातावरण तयार झालेलं आहे आणि ठिकठिकाणी असे सावळे घाटाच्या पॉइंटला जाण्यासाठी दिशादर्शक बोर्ड बसवलेले आहेत. आपण बघू शकता वातावरण खूप म्हणजे खूपच सुंदर झालेलं आहे.
आणि मित्रांनो अशा तऱ्हेने आपण निघालो आहोत सावळाघाट पॉईंटकडे. आपण बघू शकता खूप निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. मंडळी बघा कसं आहे वातावरण, आहे का नाही भारी भारी, एकदम एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. आज आपण आलो आहोत सावळ्या घाट या ठिकाणी. सावळ्या घाटाची ही जी वाट आहे आणि आज सुट्टीचा दिवस नसल्यामुळे गर्दी पण खूप कमी आहे आणि आपण जात आहोत सावळ्या घाट पॉईंटच्या दिशेने. मित्रांनो आज पाऊस नसल्यामुळे वातावरण स्वच्छ आहे आणि घाट पॉईंटकडे जाणारी जी पायवाट आहे ती पण बऱ्यापैकी सुकलेली आहे, त्यामुळे घसरण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि आपण बघू शकता या घाटवाटेवर जाताना हे कशाचं तरी फेन्सिंग केलेलं आहे. त्या फेन्सिंगमधून फेन्सिंग कट करून जायला वाट तयार केलेली आहे. त्या ठिकाणी कुठल्या तरी कंपनीचा कंटेनर आहे, तो कसलंसं एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. बघू शकता मित्रांनो निसर्गाची कशी वाट लावलेली आहे लोकांनी. तेवढ्या आउटसाईडला सुद्धा कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत आणि आपण जात आहोत आता सावळ्या घाट पॉईंटच्या दिशेने. वातावरण खूपच छान झालेलं आहे. तर मित्रांनो आज आपण आलो आहोत ताम्हाणी घाटातील उपघाट सावळ्या घाट या ठिकाणी. आपण बघू शकता खूप छान वातावरण आहे आणि आपले फौजी इथं सुद्धा मोबाईलमध्ये बोटं घालायला चुकलेले नाहीत. मोबाईल जीवनाचा अत्यावश्यक भाग झालेला आहे प्रत्येकाच्या. एवढं छान निसर्ग सौंदर्य असून सुद्धा यांच्या मोबाईलमधून जीव सुटत नाहीये. आताशी त्यांनी मोबाईल ठेवून दिला. मित्रांनो निसर्गात आल्यावर कमीत कमी मोबाईल पासून लांब राहावा असं मला वाटतं. आता नाविलाजाने शूटिंगसाठी मोबाईल वापरावा लागतो तो भाग वेगळा, परंतु काही क्षण तरी कमीत कमी मोबाईल पासून स्वतःच्या जीवाची सुटका करून घ्यावी असं मला वाटतं. आपण जे बघताय टिपलेस व्हॅलीचे दृश्य बघताय. या ठिकाणी छोटे छोटे धबधबे प्रवाहित झालेले आहेत. पाऊस नसल्यामुळे खूप धबधब्याचं प्रमाण कमी आहे, परंतु वातावरण एक नंबर खतरनाक भाई, एकदम खतरनाक. पैसे वसूल, खतरनाक खतरनाक ज्याला म्हणते ते हेच. मित्रांनो आपण बघू शकता नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही प्रकारच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. थोडीशी रिस्क आहे, परंतु खूप सुंदर असे ठिकाण. शांततेत उतरल्यास काहीच अवघड नाही, जास्त त्रास घ्यायचा नहीं, आराम आराम से उतरने का कोई प्रॉब्लम नहीं. इतना ज़्यादा कुछ रिस्की है नहीं, लेकिन थोड़ा स्लिपरी है इसलिए थोड़ा केअर करना. आपले सहकारी फौजी आपली व्हिडिओ काढताना. आणि मित्रांनो अशा तऱ्हेने आपण आता निघालो आहोत सावळा घाट पॉईंटच्या दिशेने. खरी मजा तर अजून पुढे आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. स्किप केल्यानंतर जी खरी मजा आहे ती पाहण्यास मिळत नाही. आणि आपण बघू शकता बांबूचे बेट. गया 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 गिरा गिरा.
बहुत यूट्यूब के वीडियो में मैंने देखा है, लोग जानबूझ के गाड़ी गिर गई, मैं गिर गया, ये गिर गया, वो गिर गया करते हैं। साला मैं असली में गिर गया, नेचुरल सीन आ गया अपने तो। नाम मालूम है क्या? इसको कुछ प्लस वॉटरफॉल बोलते। प्लस आपण बघू शकता, प्लस वॉटरफॉल 2 3 4 5 6 7 8 9 10 ठिकाणी पाणी पडून मग खाली दरीत पडते बघा। इथं पूर्ण स्विमिंग पूल तयार झालेला आहे, नॅचरल स्विमिंग पूल। देखो अभी ये मैडम चप्पल पहन के ट्रैकिंग कर रही है, फिर भी नहीं गिरी। साला मैं शूज पहन के गिर गया। चल, जो भी होता है अच्छे के लिए होता है। आपण बघू शकता हा आहे प्लस वॉटरफॉल आणि बरोबर याच्या बाजूला जो प्रसिद्ध असा देवकुंड वॉटरफॉल, देवकुंड धबधबा जो म्हणतात तो हाच। पाऊस नसल्यामुळे एवढं खास पाणी जास्त नाहीये। पैसे वसूल ट्रिप मित्रांनो, पैसे वसूल। आयुष्यात एकदा तरी येऊन जा, एकच नंबर वातावरण झालंय। भीती वाटते, भीती। बघा मित्रांनो खाली दरी कशी दिसते ते मंडळी, बघा तो धबधबा बघा कसा वरनं त्या दगडावरती पडतोय, एकच नंबर। होऊ शकतो का इतकं सुंदर ठिकाणी या अशा जंगलात लपलेलं असेल, आपण बघू शकता। खूप सुंदर असे दृश्य आहेत। आणि आपल्या समोर आपण बघू शकता हा प्रसिद्ध देवकुंड धबधबा। परंतु 2-3-4 दिवस पाऊस नसल्या कारणाने अजिबात पाणी नाहीये, खूप कमी पाण्याचं प्रमाण। आणि हा प्लस धबधबा प्लस वॉटरफॉल, या वॉटरफॉलचं पाणी 10 पॉइंटवर आपटत खाली जाते। पूर्ण 10 ठिकाणी पाणी आपटत शेवटच्या पॉइंटला जाते। हे ढग आलेले आहेत डोंगरावरती। हा डॅम खूप छान असे दृश्य मित्रांनो, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या पॉइंटला भेट द्यावी। असा पॉइंट तर मित्रांनो, खूप छान असा ट्रेक। या ट्रिपची जवळजवळ 1 महिन्यापासून तयारी चाललेली होती, पण तो आज प्रत्यक्षात हा ट्रेक करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो सावळा घाट एक्सप्लोर करण्यासाठी आणि आपल्याला रायपूरहून हे दोघं बहीण भाऊ भेटलेले आहेत, प्रसिद्धजी आणि स्तुतीजी। आपल्याबरोबर व्ह्यू पॉईंटपर्यंत आले आणि तिथनं परत आता आम्ही पार्किंगपर्यंत आलेलो आहोत।
कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हाय आर्मी मॅन. अंदरबन ट्रेकचा रोड मित्रांनो. आता आपण जात आहोत कुंडलका व्हॅली पॉइंट बघण्यासाठी आणि याच रोडनी समोर गेल्यानंतर अंदरबनचा ट्रेक लागतो. खतरनाक रोड, एकच नंबर. सगळं फॉगी वातावरण झालेलं आहे. पूर्ण फॉग पसरलेला आहे. एक नंबर जंगल व्ह्यू. पूर्ण असे जंगल आपण बघू शकता. झिगझॅग रोड. अंदरबन ट्रेककडे येथील स्थानिक लोक बोर्ड लावताना. नमस्कार मित्रांनो, आपण आलो होतो कुंडलका व्हॅलीच्या बेस पॉईंटला, परंतु या ठिकाणी शासनाच्या निर्णयामुळे 9 तारखेपर्यंत पूर्ण सगळं बंद आहे. उद्यापासनं पॉईंट चालू होणार आहेत. त्यामुळे आता आतमध्ये एंट्री नाही आहे. तेव्हा इकडचा पॉईंट सोडून आता पुढच्या पॉईंटसाठी आम्ही जात आहोत. मित्रांनो बघू शकता आपण तामानी घाटचे नजारे. एकच नंबर वातावरण. पैसा वसूल, पैसा वसूल. एकच नंबर वातावरण झालंय भावांनो. दुःखच दुःख. छान आहे, छान.